Hi, welcome to Care for Couples. Myself, Dr. Kalpana Erande. अँड मायसेल्फ डॉक्टर संजय एरंडे. मग या ठिकाणी असं आहे की जेव्हा आता फिमेल सपोर्ट करते पण तिचं शरीर जे आहे ती घाबरते, त्यामुळं त्या ठिकाणी ती रिस्पॉन्स जरी देत असेल तरी त्या ठिकाणी ह्या पुरुषाचं आलेलं इरेक्शन निघून जातं. का? कारण पार्टनरची जी काही व्हाजायना आहे ती जागा त्याला तेवढीशी स्पेस मिळत नाही एंट्री करण्यासाठी, आणि म्हणून हे जे काही इरेक्शन निघून जातं ते त्याचा कॉन्फिडन्स कमी होतं. कॉन्फिडन्स कमी होतं ते मनात भीती राहायला लागते. म्हणजे नेक्स्ट अटेम्प्ट करायला जायचं असेल तर करण्याच्या आधीच अरे माझं होईल की नाही होईल, कसं होईल, आणि ऍक्च्युली ह्याच्यामुळे जे व्हायला पाहिजे ना ते पण नीट होत नाही. बरं, ह्याच्यामध्ये आता वय वाढायला लागले तर स्वाभाविक आहे की त्या ठिकाणी डायबिटीज किंवा बीपी ह्यासारखे आजार अजून ऍड व्हायला लागतात. मग हे किंवा वेट गेन सुद्धा होणं, आणि मग ह्याच्यामुळे काय होतं, काही मेडिसिन चालू होतात पुढच्या आयुष्यामध्ये डायबिटीज बीपी साठी. त्या मेडिसिनचे पण साईड इफेक्ट असतात. परत सेक्शुअल प्रॉब्लेम्स म्हणजे अजून वाढायला लागतात, आणि त्याबरोबर फ्लेक्झिबिलिटी कमी होते. म्हणजे तुमची जी काही फ्लेक्झिबिलिटी त्या गोल्डन इयर्स मध्ये असते ती आता नसणार आहे. आणि मग फ्लेक्झिबिलिटी कमी झाली तर तुम्हाला काही ठराविक पोझिशन करायला सुद्धा अडचणी निर्माण होतात. इव्हन तुमचं एनर्जी कमी होऊन जाते, तुमचे स्टॅमिना कमी होतो, आणि त्याच्याबरोबर मग आता इथं एक परफॉर्मन्स एन्झायटी जी आहे ना ती हळूहळू ही सेक्सलेस मॅरेजेसकडे घेऊन जाते. ट्रस्टेड मेडिसिन आहेत. सो या ठिकाणी जेव्हा तुम्हाला असं काही वाटेल तेव्हा तुम्ही आमच्याकडे काउन्सिलिंगसाठी येऊ शकता. पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवडमध्ये आमचे क्लिनिक आहेत. प्रॉब्लेम असतील ते आमच्याबरोबर शेअर करू शकता. So, visit Care for Couples. बाय डॉक्टर एरंडेज.